नमस्कार. स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. नाश्ता म्हणून गरमागरम गार्लिक ब्रेड खायचे असतील तर त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप खास आहे. तसेच मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा उत्तम ऑप्शन आहे हे. तेही झटपट आणि आपल्या नेहमीच्या फ्राय पॅनमध्ये. रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बाजारात गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी अशा पद्धतीचा लोप सहज मिळतो. याला लसणाची चव असते. त्यामुळे यापासून बनवलेले गार्लिक ब्रेड अतिशय चविष्ट लागतात. पिझ्झा हट किंवा डॉमिनोजपेक्षाही हा गार्लिक ब्रेड अतिशय उत्तम बनतो. हा लोप कट करताना स्लॅन्टिंग पद्धतीने म्हणजेच तिरकस असा कट करून घ्यायचा आहे. म्हणजे गार्लिक ब्रेडचा अगदी परफेक्ट शेप याला येईल. अशा पद्धतीने हा लोप कट करून घ्यायचा आहे. एका लोपमध्ये 15 ते 16 पीस सहज होतात. आपल्या आवडीनुसार लसूण घेऊन बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. मी खलबत्त्याचाच वापर करून लसूण बारीक करून घेणार आहे. अशा पद्धतीने लसणाची जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. चीजचा मोठा तुकडा घेऊन किसणीने तो किसून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने चीज देखील मी इथे किसून घेतलेले आहे. आता त्यात लसणाची पेस्ट ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. लोफचे जे पीस कट केले होते त्यावर आता गार्लिक आणि चीजचं हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. हे मिश्रण लावताना सर्वत्र लावायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लावू शकतात. अशा पद्धतीने हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. आता गॅस ऑन करून त्यावर मी फ्राय पॅन ठेवून घेते. फ्राय पॅनमध्ये भाजीची गरम कढई किंवा पातेली ठेवण्यासाठी जे स्टँड वापरतो ते ठेवून त्यावर मी स्टीलची जाळी ठेवून घेतली आहे. या वस्तू सर्वांच्याच घरात सहज उपलब्ध असतात. 2 मिनिटात ही जाळी सहज तापते. त्यावर गार्लिक ब्रेड ठेवून घ्यायचे आहेत. आता या फ्राय पॅनवर झाकण ठेवून घ्यायचे आहे. तीन मिनिटानंतर मी हे झाकण काढून घेतले आहे आणि वरून ऑरेगॅनो फ्लेक्स टाकून घेणार आहे. हे फ्लेक्स नंतर टाकण्याचं कारण असं की गार्लिक ब्रेडचा लूक खूप सुंदर येईल आणि त्याची टेस्ट देखील छान लागेल. हे झाकण परत झाकून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं अगदी लो फ्लेमवर हे ब्रेड असेच शिजू द्यायचे आहेत. पाच मिनिटानंतर मी हे झाकण आता काढून घेतलं आहे. म्हणजे 8 मिनिटात आपले परफेक्ट असे गार्लिक ब्रेड इथे तयार आहेत. लूक देखील खूप सुंदर आला आहे, तुम्ही बघू शकतात. गरमागरम गार्लिक ब्रेड खाण्यासाठी आता सर्व करून घ्यायचे आहेत. चला तर बघूया घरी बनवलेले हे गार्लिक ब्रेड कसे झाले आहेत.
अगदी क्रिस्पी झाले आहेत आणि चवीला तर अगदी अप्रतिम आहेत. तुम्ही देखील अशा पद्धतीने गार्लिक ब्रेड नक्की बनवून बघा. मागच्या बाजूने देखील तुम्ही बघू शकतात, अजिबात हे जळालेले नाही किंवा करपलेले नाही. तर तुम्हाला माझी ही गार्लिक ब्रेडची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा.